1 नंबरचं मतदान मुस्लिम समाजाची माहिती माझे मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि गोपीनगरचे आमचे मुस्लिम समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून या परिसरामध्ये काम करत असताना ते आदरणीय पवार साहेबांच्या विचारानं पुढे जातात. आता पंकज भालेकरांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत असताना ज्या काही अडचणी त्या वास्तवामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आता गोष्ट खरी आहे, परंतु विजय आपला निश्चित आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. चांगलं हो, तुम्हाला चांगलं काम करावं, चांगलं हो. प्रत्येक माणूस या ठिकाणी सांगेल की काम कसं करतात, काम करत नाही, काम काय केलं पाहिजे. तसं तुमची सुद्धा जागा त्या ठिकाणी त्या भागात सहयोग लागला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सर्वांना बरोबर घ्यायची. गेली 10 वर्ष आपण पाहिलं या परिसरामध्ये, पण ह्या गावानं गावपण बनवण्याचं काम करायचं. त्या कमानीच्या समोर अजितदादा पवारांना बरोबर आणि त्यावेळेस मी आमदार असताना अजित गावडे साहेब चेअरमन होते. हा जो रस्ता केलेला आहे तो त्या काळामध्ये केलेला आहे. त्याच्या डांबर सुद्धा नसून पडलेला आणि पाठीमाग आपण पाहिलं तालीम सुद्धा या ठिकाणी कोणी केली. समोरची तालीम 2 महिन्याची तालीम आता त्या गावामध्ये गावाने सांगितले तालीमचं विचार. पण तुम्ही काय केलं आम्हाला सांगा. बुद्धीवर सुद्धा बांधलं का नाही? बांधलं ना. बैलगाडा घाट कोणी बांधला. मग तुम्ही काय केलं 10 वर्ष? आम्ही त्यांनी काम केलं, तुम्ही आम्हाला ताकद दिली त्यावेळेस आपण केली. तर आता केलं काय? आता राहुल माझी एक विनंती, मी आता काही जास्त बोलणार नाही, आपण बोलणार आहे. पण आपण प्रत्येकाने आपापल्या नातेवाईकाला घरातल्या माणसाला सांगायला पाहिजे. राहुल पवार अशोक पवारांचा मुलगा, आता तू चांगलं करणारे काम करून तुझ्या भावाला सांगायचं काय काम करून तू घरी बस. खरं सांगतो मी धोरण समोर ज्यावेळेस मी थांबलो माझं काय काही संपलेलं नाही. पण एक विचारानं पुढे जाणारा इंजिनियर असणारा गेली 20 वर्ष महानगरपालिकेमध्ये स्वच्छ त्याच्या कोणत्या ठिकाणी समितीचं काम करणारा कोणता अधिक झाला आणि अशाला त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा आशीर्वाद मागण्यासाठी मी इथे होता आले. सुरुवातांनी सांगितलं, धनंजय भाऊंनी सांगितलं, नाही राहुल आहे नाही, राहुल माझा मित्र आहे, राहुल आहे नाही, राहुल माझ्याबरोबर त्याचा भौतिक बिंदू शोध घालणार आहे. बाजीराव हे करायचे आपल्याला. मी सकाळी मला फोन केला. मी प्रत्येकाला सकाळी 7 वाजता फोन करतो, 6 वाजता फोन करतो, रात्री 2 वाजता फोन करतो, तर सकाळी 7ला फोन केला. मी काही लोकांना फोन केला असतो, संशय म्हणून नाही, मित्र म्हणून. तुम्ही माझ्या घरात नाही सगळे, हे भाषण नाही, पण आपल्याला एक आध्यात्मिक विचार घेऊन पुढे जायचे. काल मला बबडीने फोन केला 6 वाजता. मला आमच्या या ठिकाणी असणारी सकाळची काकड असते, काकडा संपल्यानंतर आमच्या गावची लोक त्या ठिकाणी पंढरपूरला जाणार आहे. शिवाजी भाऊ ही जाणार आहे आणि साधारणतः 35 लोक त्या ठिकाणी काकडा संपल्यानंतर आम्ही पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहे. बबडीने फोन केला, वारी मोठ्या प्रमाणात येतात आणि वारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा त्या ठिकाणी मला बबडीने पहिल्यांदा काम सांगितलं की ही विठ्ठलाची वारी त्या ठिकाणी आपल्याला जायची आणि ती 20 तारखेला आपल्याला पुढे न्यायची. त्यासाठी या विठ्ठलाचा आशीर्वाद घेण्यासाठी आमचे सगळे वारकरी त्या ठिकाणी येणार आहे. पंढरपूरच्या देवस्थान कमिटीला मी फोन लावला, म्हणलं असं त्या ठिकाणी आमची लोक येणार आहेत आणि सगळे काकड आरती करून विठ्ठलाची त्या ठिकाणी नामस्मरण करत करत त्या ठिकाणी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला येणार आहे. 12 वाजता मला परत फोन आला, म्हणले आम्ही पांडुरंगाच्या नांदोपारी समोर होते, आम्हाला काय सोडत नाही. म्हणून तुम्हाला सोडण्याने 5 मिनिटं लागलं. त्यावेळेस त्यांच्या सिक्युरिटी तिथं आला आणि सर्व 35-36 लोक त्या ठिकाणी पांडुरंगाच्या त्यांनी प्रार्थना केली की आधी गावाने या 20 तारखेला यश येऊ दे आणि 23 तारखेला आम्ही
परत पुण्याच्या पंढरपूरला त्याला घेऊन हे सांगण्याचं काम या तलावण्याच्या लोकांनी केलं. माझी विनंती या ठिकाणी राहणार की मी कुणावर त्याला काय करायचं एवढं भक्ताचं त्याला काय बोलतो ते बोलण्यासुद्धा आपलं कोण खराब. त्यामुळं भ्रष्टाचार करण्यापेक्षा आपल्याला पुढं जायचंय. हे काम करत असताना या परिसरातल्या असणाऱ्या समस्या काय फक्त रेड झोनच्या बाबतीमध्ये, पण रेड झोनच्या बाबतीमध्ये असल्याचं त्या ठिकाणी त्या समस्या दूर करण्याचं काम सुद्धा त्यांना वगैरे गावासाठी आपण नाही. त्यांना कळलं नाही का पण तुमचं त्या ठिकाणी आता मी सकाळी यायचं म्हणून जोडीने मला फोन करायला सांगितले सगळे फोटो काढायचं काम सुरू केलेले. मी कमिशनरला फोन केला येता येता की म्हणलं तुम्ही हे का करता नाही म्हणजे आचारसंहितेचा भंग होतो ते फोटो काढले गेले पाहिजे मला असं कमिशनरने सांगितलं. म्हणजे इतकी बारीक सुद्धा लक्ष देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं का तर त्यांच्या पायाखालची बाबत पूर्णपणे सरकलेली आहे. त्यामुळे येणारी 20 तारखेची आपल्याला 1 नंबरचं चिन्ह आहे. आणि माझी इंजिनिअरिंग मी का तुम्हाला सांगतो की त्यांनी भोसरी गावामध्ये काम करत असताना त्या भागाचा जो नगरसेवक होता भोसरीचा विजन त्या ठिकाणी ठेवलं आणि मग आपल्याला उड्डाणपूर असेल नाट्यगृह असेल शिवसृष्टी असेल किंवा संत नामदेव संत ज्ञानेश्वराचा पुण्यापर्यंतचा रस्ता असेल किंवा शिल्प असेल हे सर्व त्या काळामध्ये त्याला विजनरी होती. त्या ठिकाणी भोसरी गावचं 150 बेडचं हॉस्पिटल सुद्धा हे सर्व त्या ठिकाणी काय केलं ते एक चांगल्या प्रकारे काम करत असताना त्याला पुढे जायचे होते की आपल्या गावात त्या ठिकाणी काम करावं. त्याच माध्यमातून या पुस्तकामध्ये काम करायला मंत्री भालेकर असेल किंवा प्रवीण भालेकर असेल किंवा नानी तामाणे असेल किंवा आमची कैलासवाची पौर्णिमाचा सोनवणे असेल यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारे या परिसरात काम करताना सर्वांनी त्यांना मोठ्या प्रमाणात ताकद दिली. हीच ताकद तुम्ही 20 तारखेला त्या ठिकाणी द्या अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आधीच या ठिकाणी